स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही निघालेलो आहे बाहेर। तर आम्ही जाणार आहोत आज प्रोझोन मॉल येथे फिरण्यासाठी। आज संडे आहे आणि ऑफिसला पण आहे सुट्टी, तर म्हटलं चला आज एक दिवस निवांत कुठंतरी फिरून येऊया। संजू इथे मस्त तयार झालेली आहे। चला तर मग आज प्रोझोन मॉलमध्ये काय काय धमाल आम्ही करणार आहोत ते आपण बघूया। तर फायनली मी 1 तासाचा प्रवास करून प्रोझोन मॉलजवळ पोहोचलेले आहे। तुम्ही बघू शकता प्रोझोन मॉलच्या बाहेर खूप रश आहे। त्यानंतर 4 व्हीलर पार्किंगसाठी आम्ही पार्किंग एरियामध्ये आलो आहोत आणि इथे मी गाडी पार्किंगला मी लावून दिलेली आहे। तुम्ही संडे असल्यामुळे आज खूप रश आहे आणि पार्किंगला जागा मिळत नव्हती। कशी पार्किंगला जागा भेटली। त्यानंतर गाडीतून निघाल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत प्रोझोन मॉलमध्ये। बाहेर खूप छान असं कडक ऊन पडलं होतं। गाडीमध्ये तर थंडीच वाजत होती, थंडीचे दिवस असल्यामुळे, पण बाहेर आल्यानंतर थोडं उन्हामध्ये छान वाटलं। त्यानंतर प्रोझोन मॉलमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि संचू ही खूप खुश आहे कारण की आज संचूला बाहेर फिरायला भेटते। त्यानंतर आपण बघूया की प्रोझोन मॉलमध्ये आता आपण काय काय खरेदी करणार आहोत। तर सर्वप्रथम मॉलमध्ये घुसल्यानंतर मी गेलेली आहे एका कपड्यांच्या शॉपमध्ये। तुम्ही बघू शकता तिथे खूप छान असा सेल कपड्यांचा चालू होता। तर आज संडे असल्यामुळे दुकानात ही खूप गर्दी जमलेली होती। म्हटलं संचूसाठी अशा रेग्युलर यूजसाठी शॉर्ट पॅन्टी मी बघत होते, पण साईज थोडी मोठी आहे त्यामुळे संचूला ह्या काय पॅन्टीज येणार नाही। त्यानंतर मी माझ्यासाठी एक टॉप इथे बघितलेला आहे। तुम्ही बघू शकता मी इथे क्रॉप टॉप एक घेतलेला आहे आणि खूप छान याचा कलर आणि पॅटर्न आहे आणि कपडाही खूप सुंदर आहे। हा ड्रेस मला खूप छान वाटला। त्यानंतर संचूला भेटलेला आहे फ्रीमध्ये इथे मॉलमध्ये बोलून आणि संचू बोलून घेऊन चालत आहे। त्यानंतर आम्ही स्टेअरवर चढलो आहोत आणि संचूला खूप कुतूहल वाटलं कारण की संचूला पहिल्या वेळेसच आज आम्ही स्टेअरवर चढवलेलं आहे। त्यानंतर वरती गेल्यानंतर आता झाली होती दुपारची वेळ आणि लागलेली होती खूप भूक। त्यानंतर एका वाव चिकन या शॉपमध्ये आम्ही काहीतरी खाण्यासाठी घेणार होतो। तुम्ही बघू शकता इथे खाण्यासाठीही खूप गर्दी होती आणि रशही खूप होता, बसायला अजिबात जागा नव्हती। त्यानंतर आम्ही फ्राईड मोमोज आणि चिकन बकेट इथे घेतलेली आहे। तर संचूचं लागत होतं केचप मोमोज चिकनबरोबर खाण्यासाठी। त्यानंतर खाऊन झाल्यानंतर आम्ही घेतलेली आहे अशी थंड आईस्क्रीम। एवढ्या थंडीमध्ये इथे आम्ही आईस्क्रीम खाल्लेली आहे। त्यानंतर खाऊन झाल्यानंतर आम्ही पोचलेलो आहोत जिथे लहान मुलांचे खेळ आहेत तिथे एकदम छान असा ख्रिसमस ट्री लावलेला आहे आणि डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे कारण की ख्रिसमस आता जवळ आलेला आहे। त्यानंतर संचू इथे बसलेली आहे हॉर्सवर आणि हॉर्स झाल्यानंतर संचू बसलेली आहे इमोवर आणि संचूने खूपच जास्त एन्जॉय इथे केलेला आहे। इमो खेळून झाल्यानंतर संचूला करायची होती हॉर्स जंपिंग किंवा हॉर्स रायडिंग। तर इथे संचूची हॉर्स रायडिंग चालू होती आणि मीही संचूला तिचा घोडा पळवण्यात मदत करत होते। तर स्क्रीनवर संचूचा घोडा चांगला पुढे पळत होता। तुम्ही बघू शकता संचू खूप जोर लावून तिच्या घोड्याला पुढे पळवत होती। त्यानंतर बरेच इथे असे वेगवेगळे खेळ चालू होते। त्यानंतर मला हा खेळ खूप छान वाटला, तुम्ही थोड्या वेळ इथे थांबून हा खेळ बघत बसले। त्यानंतर खाली उतरल्यानंतर संचूला बसायचं होतं ट्रेनमध्ये, तर संचूला ट्रेनमध्ये बसवलं आणि संचूला शेजारी एक छान अशी गोड मुलगी बसलेली होती। तर संचू खूपच खुश झाली होती ट्रेनमध्ये प्रवास करून। त्यानंतर संचूची ट्रेन परत एक फेरा मारून परत आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता संचूचा उत्साह आणि आनंद किती आहे तो। त्यानंतर ट्रेनचा एक प्रवास झाल्यानंतर संचू काही खालीच उतरेना। संचू म्हणे मला आणखीन प्रवास करायचा आहे।